आणि माझ्यासमोर जे विजय उमेदवार आहे, माझे देखील त्यांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून शुभेच्छा आहे. त्यांनी सुद्धा चांगलं काम करावं. त्यांच्या कामामध्ये त्यांना काही माझी साखरेचा वाटा, खारीचा वाटा म्हणून माझी जी काही मदत लागेल त्यांना, मी त्या ठिकाणी सुद्धा वॉर्डाचा प्रतिनिधी ह्या नात्याने त्यांना मी मदत करेल. शिर्डी नगर परिषद निवडणूक नुकतीच पार पडली असून अतिशय चुरशीच्या लढतीत शिर्डीच्या निवडणुकीत पाहावयास मिळाल्या असून सर्वात अटीतटीची आणि शिर्डीसह तालुक्यातच नव्हे तर थेट जिल्ह्यात हाय व्होल्टेज लढत म्हणून ओळखली गेली ती प्रभाग क्रमांक 2 मधील माजी उपनगराध्यक्ष व भाजपचे तगडे उमेदवार म्हणून सुजित गोंदकर व त्याच तोडीस तोड मात्र याआधी कोणताही राजकीय किंवा निवडणुकीचा प्रत्यक्षात अनुभव न घेतलेले अपक्ष उमेदवार सतीश उर्फ नंदूभाऊ गोंदकर. अगदी थोड्याच कालावधीत दोघा उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावत मतदारांच्या गाठीभेटी घेत निवडणूक रंगतदार केली व दोन्ही उमेदवार तुल्यबळ तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील तथा डॉक्टर सुजय विखे पाटील यांना मानणारे असल्याने या लढतीत विजय कोण होणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागून होते. अखेर अपक्ष उमेदवार सतीश गोंदकर यांनी बाजी मारत विजयावर शिक्कामोर्तब केलाय. निवडणूक काळात प्रतिस्पर्धी उमेदवार एकमेकांवर टीका टिप्पणी करत चिखलफेक करत असल्याचं नेहमी दिसून येतं. मात्र ही निवडणूक दोन्ही उमेदवारांनी पदापेक्षा प्रतिष्ठेची केली असतानाही कुठेही पातळी सोडून टीका झाली नाही किंवा आरोप प्रत्यारोप देखील झाले नाहीत. या प्रतिष्ठेच्या लढतीत मात्र सतीश गोंदकर यांचा विजय झाल्यानंतर माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर व नंदूभाऊ यांच्यातून विस्तव सुद्धा जाणार नाही. सुजित गोंदकर यांना हा पराभव जिव्हारी लागला असेल अशा सर्व अंदाजांना दोघा उमेदवारांनी सुरुंग लावत चक्क सुजित गोंदकर यांनी आपल्या समर्थक मित्रपरिवारासमवेत विजय झालेले सतीश गोंदकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार केला व पुढील कार्यास शुभेच्छा देत अमित शेळके यांच्यानंतर सुसंस्कृत राजकारणाचा प्रत्यय दिला. याबाबत प्रतिक्रिया देताना सुजित गोंदकर यांनी सांगितलं की निवडणूक संपली, आता पुन्हा जैसे थे संबंध राहणार असून यापुढील काळात माझ्यावर प्रेम करणाऱ्या मतदारांनी जे भरभरून मतदान मला केलं त्यांचा मी कायम ऋणी राहील. सामाजिक कार्य सुद्धा सुरूच राहील व जसा आधी सुजित गोंदकर होता तसाच पुन्हा सर्वांना दिसेल. त्याचप्रमाणे नवनिर्वाचित नगरसेवक सतीश गोंदकर, सौ सुनीताताई वसंत गोंदकर यांचे अभिनंदन करून पुढील काळात सर्व विकास कामांमध्ये माझी त्यांना हवी ती मदत नक्की राहील असा शब्द या निमित्तानं सुजित गोंदकर यांनी दिलदार मनाचा राजकीय नेता कसा असावा याचा प्रत्यय दिलाय. मुळात प्रथमतः मी या ठिकाणी आमचे नेते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे मी खूप आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि प्रामुख्याने त्यांनी मला या निवडणुकीमध्ये सहभाग होण्याची संधी दिली. कमळ ह्या चिन्हावरती निवडणूक लढत असताना मला 2025च्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने लोकांनी मला भरभरून मतदान केलं, ज्या पद्धतीने लोकांनी माझ्यासाठी विश्वास ठेवला, निवडणूक झाल्यानंतर जे चित्र स्पष्ट झालं की माझा या ठिकाणी पराभव झाल्यानंतर देखील सर्व महिला असतील, वयोवृद्ध महिला असतील, पुरुष असतील, वयोवृद्ध पुरुष असतील, युवक मित्र असतील, यांनी किमान त्यांच्या घरी चुली पेटवले नाही. त्यांनी त्यांच्या घरामध्ये एक शोकप्रसंग म्हणून ज्या पद्धतीने निकाल त्यांनी स्वीकारला आणि हाच माझा खरा याच्यातून विजय असं या ठिकाणी मी समजतो. आणि मला विशेषतः केलेल्या या निवडणुकीमध्ये सर्व मायबाप जनतेने मला भरभरून मतदान दिलं. मी त्यांचे प्रथमतः आपल्या माध्यमातून त्यांचे खूप खूप आभार मानतो. मी 100% येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने सगळ्या लोकांना मदत करणार, त्यांच्यावर उभं राहणार, त्यांच्याबरोबर मी एक घरोबा एकोबा म्हणून त्यांच्याशी माझी जी नाळ पहिल्यापासून जी जुडलेली होती ती तशीच पारंपरिक पद्धतीने तशीच राहणार आहे. विशेषतः जे मुलं सगळे पळले, ज्यांनी मतदार ओढण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी ज्या पद्धतीने मतदान घडून आणलं, त्यांचे पण मी या ठिकाणी आभार मानतो. आणि माझ्यासमोर जे विजय उमेदवार आहे, माझे देखील त्यांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून शुभेच्छा आहे. त्यांनी सुद्धा चांगलं काम करावं. त्यांच्या कामामध्ये त्यांना काही माझी साखरेचा वाटा, खारीचा वाटा म्हणून माझी जी काही मदत लागेल त्यांना, मी त्या ठिकाणी सुद्धा वॉर्डाचा प्रतिनिधी ह्या नात्याने त्यांना मी मदत करेल. आज प्रभाग 2 नंबरमधून विशेषतः प्रतिनिधी म्हणून 2 उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहे. एक ह्या प्रभागाचा छोटासा सदस्य म्हणून मी नेहमीच कुठल्याही विषयावरती, कुठल्याही विकास कामामध्ये माझं ह्या ठिकाणी फुलने फुलाची पाकळी म्हणून माझी त्यांना मदत राहील. माझ्या विचारांचा आणि माझ्या व्यक्तिगत मित्रपरिवाराचा ह्या ठिकाणी
कुठेही मदत लागली तर या ठिकाणी मी आवश्यक एक 2 नंबर प्रभाग म्हणून एक कुटुंब म्हणून एक सदस्य या कुटुंबातला म्हणून मी त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहणार आहे. तर विशेषतः ज्या युवक मुलांनी मला या ठिकाणी मोठ्या प्रेमाने घरच्यांनी सगळ्यांनी मला जे प्रेम दिलं ते प्रेम न विसरण्यासारखं आहे. याच्यामध्येच माझा जे मतदान मिळालं तेच माझा खरा त्या लोकांचा प्रतिनिधी म्हणून मी आज या ठिकाणी आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की निवडणुकीमध्ये जय पराजय हा एकाचा होणारच असतो. त्यामुळं मला लोकशाही ही प्रक्रिया मान्य असून मी माझा हा पराभव स्वीकारलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये ज्या माझ्या भूतकाळामध्ये ज्या काही चुका झाल्या त्या भविष्यामध्ये आपल्या कशा सुधारवता येतील, कशा पद्धतीने आपल्याला त्या गोष्टींना आपल्याला समोर करून चांगल्या पद्धतीने जाता येईल, हीच माझी या ठिकाणी भावना आहे आणि हेच माझं पुढे देखील कार्य राहणार आहे. परत एकदा मी ह्या माध्यमातून आपल्याला एवढं सांगू इच्छितो की माझ्यासाठी व्यक्तिगत नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, डॉक्टर सुजाता विखे पाटील साहेब त्यांनी ज्या पॅनलचं नेतृत्व केलं, या पॅनलच्या नेतृत्वासाठी आणि माझ्यासाठी जे लोक पळले, ज्यांनी अहोरात्र कष्ट केले आणि त्यांचा एक एक अश्रू ज्या मतदारांनी माझ्यासाठी घरी येऊन माझ्याकडे येऊन जो माझ्या खांद्यावरती ठेवला ते न विसरणारी गोष्ट आहे. मी परत एकदा सर्वांसाठी मी 100% जसा पहिला सुजित गोंदकर होता तोच अवेलेबल 100% परत एकदा राहणार आहोत. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती. आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर. साई प्रसाद नगर 100% लीगल प्लॉट. विश्वासार्ह गुंतवणूक. साई समाधी मंदिरापासून फक्त 5 मिनिटे अंतरावर. प्रशस्त रस्ते, स्ट्रीट लाईट्स, बस स्टॉप, शाळा, बाजार आणि बँक सर्व काही जवळ. तर त्वरा करा, थोडेच प्लॉट शिल्लक. तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी. एक वेळ नक्की भेट द्या. संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील 9420 05 91 किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी 9689 65 91 91. साई प्रसाद नगर, शिर्डी.